श्री स्वामी समर्थ. आपल्या महिलांच्या आवडतीचा सण, आवडतीचे व्रत हरतालिका यावर्षी 6 डिसेंबर 2024 वार शुक्रवारी आहे. या दिवशी हरतालिकाचे व्रत कसे करावे, कोणी करावे, कुठला पदार्थ खाऊन करायचे आहे, तुम्ही विधवा असाल किंवा गर्भवती असाल तर ह्या व्रत करू शकता का, या संदर्भाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हरतालिका तृतीय भाद्रपद शुद्ध तृतीयाला हरतालिका तृतीय म्हणून ओळखले जाते. तसेच हरतालिका व्रत ह्या सगळ्या व्रतामध्ये पवित्र आणि श्रेष्ठ मानले जाते. हरतालिका व्रताची सुरुवात कोणी करावी, हरतालिका व्रत कोणी करावे. हरतालिका व्रत स्त्रियाने करायचे असते. स्त्री ही स्त्रीच असते, मग ती सुवासिनी असो नाहीतर विधवा असो. बऱ्याच वेळी असं समजलं जातं की देव करू नको, पण एका स्त्रियाचा पती नाही आहे या जगात, मृत्यू पावला आहे, तर त्या व्यक्तीने किंवा त्या स्त्रीने हरतालिका व्रत म्हणजे करायचं नाही आहे का, हे नेम अटी सांगणारे आपण कोणी नाही आहेत. स्त्री सगळ्यांनी करायचं आहे. मग ती कुमारिका हरतालिका व्रत करू शकते. आपल्याला मनासारखा पती मिळावा, योग्य असावा पती मिळावा, आपला मान सन्मान करणारा पती मिळावा म्हणून कुमारिका हे व्रत करत असतात. तसेच सुवासिनीला मिळालेला पती दीर्घ आयुष्य लागून दे, सुख शांती समृद्धी नांदून दे आणि भगवान शंकरांची आणि पार्वतीची पूजा एकत्र करत असताना त्या सुद्धा हरतालिका व्रत करू शकतात. तसेच देवाने न करू मृत्यू हे अटल आहे. तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत सगळ्या जगाला निरोप घ्यायचा आहे. एखाद्या स्त्रीच्या बाबतीत ही घटना घडते की तिचा पती मृत्यू पावला, तिने उपवास करायचा नाही, तिने काही व्रत वैकल्य करायचं नाही, तिने हरतालिका व्रत करायचं नाही, तिने हरतालिकेचे व्रत जन्मोजन्मी जोपर्यंत श्वासाश्वास आहे तोपर्यंत तुम्ही हरतालिका व्रत करू शकता. मला कोणीही थांबवू शकत नाही, मी विधवा आहे, विधवा नाही, ती ब्रह्मचार्या होऊन जाते. काही समाजात विधवा बायकांना खूप वाईट प्रमाणात वागवले जाते. तिचा मान सन्मान भेटत नाही, विधवा नाहीये. नक्कीच ती भगवान शंकरांच्या स्मरणार्थ भगवान शंकरांची सेवा हरतालिकेचे व्रत करू शकते. त्यांच्या घरातल्या सुख समाधानासाठी विधवा बायका हरतालिका पकडू शकतात. नक्कीच कुमारिका पण कधी महिलांना कुमारिका ही मुलगी व्रत करणे थोडेसे अवघड जाते, कारण मुलींना जास्त खायची सवय नसते, कारण लिमिटेड असतात. हरतालिका व्रत पण तिखट मीठ खात नाहीत. फलधार आणि राजगिरे घेऊन कंदमुळे खाऊन उपवास केला जातो. मुलींनी उपवास कधी करावा? आजकाल बघितलं जातं की लग्नाआधी म्हणजे कधीच हरतालिका व्रत केली नाही, मग ती लग्नानंतर झाल्यानंतर करणार असेल, जर तुमच्या घरात नवीन लग्न झालेले कोणताही मुलगी कोण असेल तर त्यांना पहिल्या वर्षी संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा म्हणजे काय सांगायचं आहे की मी जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी हरतालिका व्रत करणार आहे. कुमारिका मुली किंवा ज्या कॉलेजला जातात त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी म्हणजे तब्येत सांभाळून, तसेच जसं काही शरीराला काही त्रास झाला असेल तर ते जर त्रास होत असेल तर ते व्रत करून काहीच फायदा होत नाही. म्हणून तुमच्या जर बाजूला कोण असेल, बहीण असेल किंवा तुमची मैत्रीण फ्रेंड असेल, तर तुम्ही जर तिला व्यवस्थित जर सांगत असाल, जे खाऊन पिऊन व्यवस्थित जर उपवास पकडत असेल तर तिने हरतालिका व्रत केले तरी चालू शकते. दिवशी बऱ्याच वेळी असं होतं की माझा 4था दिवस आहे, मी पूजा करू शकते का? नियम असतात, काही नियम. मासिक धर्म 4-5 दिवस त्रास होत असतो, 4 दिवस तर कडकडीत पाळायचंच असतं. म्हणजे 4थ्या दिवशी मी डबल आंघोळ केल्यानंतर मी पूजा करू शकते का? हे चुकीचं आहे. तुमचा रक्तस्राव होत असतो, त्यामुळे रक्तस्राव जर काही असं करतात की पूर्ण रक्तस्राव पूर्ण बंद होत नाही तोपर्यंत पूजा करत नाहीत, तर तुम्हाला 4 दिवस कडकडीत पाळायचंच आहे. जसं मी सांगितलं आहे, तुम्हाला पाळायचं का नाही पाळायचं ते तुमच्या ह्याच्यावर आहे, पण 4 दिवस तर तुम्ही पाळायचंच आहे. 5व्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता. ज्यांना 4 दिवस
म्हणजे 4था दिवस आहे त्यांनी कहाणी ऐकू शकता, जे काही सेवा मन भावण्याने करू शकता, फक्त पूजा करता येणार नाही. हरतालिका व्रत करू शकता. पूजा हे फक्त पूजा करायची नाही, कहाणी हे ऐकू शकता. तसेच एखाद्या घरात इटाळ सुतक जर आला असेल तर तुम्ही पूजा करता येणार नाही. हरतालिका व्रत करायचं आहे, पण हरतालिका व्रत कधीही सोडता येत नाही. पती गेला तरी हा उपवास हरतालिकाचा सोडता येत नाही. तुमच्या जर घरात कोण प्रेग्नंट असेल, तिला 7वा महिना असेल, 7वा-8वा, तर 7व्या महिन्यानंतर विटाळ लागतो. मग तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही, घरात पूजा करू शकत नाही. तर तुम्ही जर तुम्हाला 7वा, 8वा, 9वा महिन्यात उपवास धरू शकणार नाही, किंवा तुम्हाला जर डॉक्टरनी सांगितलं असेल की उपवास धरायचाच नाही, घरात कोण प्रेग्नेंट असेल, तिला 7व्या महिन्यानंतर विटाळ लागतो, मग मंदिरात किंवा घरात पूजा करू शकत नाही. 7वा, 8वा, 9वा महिना उपवास मग धरू शकणार नाही, किंवा डॉक्टरने सांगितलं जरी असेल की उपवास धरायचाच नाही, मग तुमच्या जीवापेक्षा किंवा तुमच्या असलेल्या जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही. मग असं असतं की एखादा उपवास सोडला, म्हणजे हा उपवास सोडला की परत पकडता येत नाही. हा नियम तुम्हाला लहानापासूनच ऐकला असेल. एखादा व्यक्ती जर खूप आजारी असेल, त्याच्या गोळ्या चालू असेल, तर त्यांना पण उपवास धरता येणार नाही. मग काय करावं? ज्याचा त्याचा प्रश्न आहे. व्रतवैकल्यापेक्षा व्रत तुमचा जीव खूप महत्त्वाचा आहे. 1 वर्ष उपवास नाही धरला आणि परत कंटिन्यू करायचा, याला परवानगी नाही आहे. तसेच 7वा, 8वा, 9वा महिना भगवान शंकरांची उपासना पूजा करता येणार नाही, कारण विटाळ लागतो. तुम्ही लांबून पाया पडू शकता, कहाणी ऐकू शकता. उपवासाच्या तुम्ही सांगितलं तसेच साबुदाणा किंवा भगर वर्ज्य आहे. बऱ्याच महिला रात्री खिचडी खातात. तुमच्याकडून जर उपवास निघत नाही, तर त्या व्रताचे नियममध्ये असं सांगितलं आहे की दिवसभर कंदमुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची, म्हणजे तुम्ही जरी फळे खाऊ शकला, राजगिरे खाऊ शकला, किंवा रताळे खाऊ शकला, किंवा बटाटे खाऊ शकला तरी चालू शकते. तुम्ही संपूर्ण दिवस छानसा उपवास पकडायचा आहे. अजिबात आपल्याला साबुदाणा हे खायचा नाही आहे. फळे, दूध हे प्या, जसं तुम्हाला जमेल तसं. आमच्याकडून उपवास निघणार नाही, मी काय करू ते तुम्ही ठरवायचं. या व्रताचे नियम आहे. एकदा जर सुटला तर तो परत पकडता येत नाही. तर या व्रताचे उद्यापन करावे लागते. व्रत उद्यापन म्हणजे काय? तर आईला वाण द्यावे लागते. काय बोलतात की आमचं नुकतंच बाळ जन्माला आलेलं आहे, तर आम्ही काय करायचं? हरतालिकेचा उपवास नाही करू शकत. मी तुम्हाला तेच सांगेल की राजगिरे खाऊन बाळाला काही त्रास होणार नाही. फळे खाल्ल्याने बाळाला काहीच त्रास होणार नाही. शेवटी बाईला माहिती आहे की शेवटी खाई प्यायचे नियम अटी असतात. तुम्ही राजगिरे भाकरी खाऊ शकता, दूध पिऊ शकता. तसेच राजगिरी भाकरी तुम्ही खाल्ली तर ती पचायला खूप हलकी असते, तुम्ही ती पण खाऊ शकता, तुम्हाला जसे जमेल तसं. काही लोक खूप गोळ्या खात असतात, मग त्यांना व्रतवैकल्य करू शकता का? तुमच्या मनाला विचारा, जे योग्य वाटतं ते करा, पण एकदा उपवास सुटला की परत पकडता येत नाही, हेच मी तुम्हाला सांगेल. तसेच हरतालिकेला तिखट खायचं नाही. काही बायका संध्याकाळी खिचडी खात असतात, भगर वर्ज्य आहे. काही भगर पण खात असतात. भगवान शंकरांना कुठल्याही उपवासाला भगर वर्ज्य असते. उपवास कधी सोडायचा असतो? दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा जेव्हा आपल्याकडे येतात त्या टायमाला सगळी आपण पूजा झाल्यानंतर उपवास सोडायचा असतो. काहींकडे जर गणपती बसत नसतील तर हरतालिकेला पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे, त्यानंतर उपवास सोडला तरी चालू शकते. म्हणजे सकाळी चहा बिस्किट खाऊन उपवास सोडायचा का? तर हे चुकीचं आहे, असं नाही करायचं. प्रत्येक व्रतामध्ये कहाणीमध्ये वाचून नियम आहेत. व्रताचे काही नियम असतात ते तुम्हाला पाळायचेच असतात. गर्भवती महिला किंवा नुकतीच बाळातीन झालेली आहे त्यांना जरी नाही जमत असेल तर तुम्हाला यूट्यूब चॅनलला बऱ्याचशाच रेसिपी आहेत, त्या तुम्ही खाऊन
तसंच मी सांगितलं की तुम्हाला राजगिऱ्याची भाकरी करून दूधसोबत खाल्ली तरी चालेल. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला भरपूर साऱ्या रेसिपी आहेत, तर ते पण तुम्ही बघून जरी केला तरी चालू शकते, खाल्लं तरी चालू शकते. फक्त तुमचं व्रत सुटणार नाही एवढी काळजी घ्या, एवढंच सांगेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.